Thank you, Lord Jesus. धन्यवाद प्रभू येशू. We welcome all our precious viewers who are watching us online all throughout the world on different platforms. आणि संपूर्ण जगभरातनं या ऑनलाईन सर्व्हिस वेगवेगळ्या ठिकाणातनं लोक जे बघत आहेत तुमचं आम्ही स्वागत करतो. Beloved people, today is our Monday discipleship meeting. प्रियांनो, आज आपली सोमवारची शिष्य सभा आहे. It's time to hear the word of God. आणि ही वेळ आहे की देवाचं वचन आपण ऐकावं. And the word of God is going to bless us abundantly. आणि देवाचं वचन आपल्याला भरपूर रीतीने आशीर्वादित करेल. David says, दावीद म्हणतो, Thy word is a lamp unto my feet की तुझा शब्द माझ्या पावलांसाठी दिवा आहे and a light unto my path. आणि माझ्या मार्गासाठी प्रकाश आहे. Beloved people, the word of God illuminates our paths in life. तर प्रियांनो, देवाचा शब्द आपल्या मार्गाला उजळवतो, प्रकाशित करतो. The word of God gives us direction to succeed in life. आणि देवाचा शब्द आपल्या जीवनाला मार्गदर्शन करतो की आपल्या जीवनात आपण यशस्वी व्हावं. So now as you hear the word of God, तर जसं आता आपण यावेळेला देवाचं वचन ऐकणार आहोत, let us embrace the word of God. तर ते देवाच्या शब्दाला आपण जवळ घेऊयात, मिठी मारूयात. And so now let us all join our hands and welcome God's anointed servants, Pastor Peter and Pastor Jayashree, with a mighty applause to hear the word of God. तर आता देवाचे सेवक पास्टर पीटर आणि पास्टर जयश्री यांचं स्वागत मोठ्याने टाळ्या वाजवून आपण करूयात. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Greetings to you all in the matchless name of Jesus Christ our Lord. प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान नावामध्ये तुम्हा सर्वांना आमच्याकडनं शुभेच्छा. I hope you are doing well. अशी आशा बाळगतो की तुम्हा सगळ्यांचं चांगलं चाललं असेल. And today God is going to speak to you all in a very special way. आज परत एकदा देव तुम्हा सगळ्यांशी खास रीतीनं बोलणार आहे. His word shall be a blessing to you. आणि देवाचा शब्द तुमच्यासाठी आशीर्वाद ठरणार आहे. So kindly invite your family and friends to join us today. तर कृपा करून तुम्ही स्वतः, तुमचे आप्तजन, मित्रपरिवार सगळ्यांना एकत्र हे पाहायला सांगा. That God may speak to you. ऐकायला सांगा, अशासाठी की देव तुमच्याशी बोलावा. And God has a word for each one of you. कारण देवाकडे आपल्या प्रत्येकासाठी काही ना काही शब्द आहे. And it shall be a blessing to you. आणि तो शब्द तुमच्यासाठी आशीर्वाद ठरेल. I thank God मी प्रभूचे आभार मानतो that you are all strong in the Lord की तुम्ही सगळेजण प्रभूमध्ये बलवान आहात and in the power of His might. परमेश्वराच्या बळामध्ये बलवान आहात Endure, आणि चिकाटीनं राहताय. as Paul says, चिकाटीनंच राहा जसं पॉल म्हणाला. endure as a good soldier of Jesus Christ. येशू ख्रिस्ताचा एक चांगला सैनिक या नात्याने चिकाटीने राहा. So don't be afraid. तर नका घाबरू. You are doing very well. तुमचं चांगलं चाललेलं आहे, तुम्ही फार छान करताय. Continue holding on to the promises of God. शाबासकी आहे तुम्हाला आमच्याकडनं आणि देवाच्या चांगल्या कार्यामध्ये असेच पुढे झटत राहा. And I'm praying for you. मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. And things will be fine for you. आणि तुमचं चांगलंच होणार आहे. We will come out of it all. आणि येणार आहोत आपण या सगळ्यातनं बाहेर. But continue with the word. पण देवाच्या शब्दामध्ये टिकून राहा बेटा. Amen. आमेन. Today we are going to see a very important subject. आज एक अतिशय महत्त्वाचा विषय आपण पाहणार आहोत. This is the question that people carry in their heart. हा प्रश्न लोकांच्या मनामध्ये लोक बाळगतात. And I felt that I need to speak on this आणि area. मला असं वाटलं की या भागावर मी बोलायला हवं. Is life fair? आयुष्य न्याय करतं का? Is life fair? म्हणजे जीवन न्यायी आहे का? आयुष्य न्याय करतं का? We'll open our Bibles to Psalm 73 verses 13 and 14. स्तोत्र संहिता 73 13 आणि 14 वचन आपण यासाठी काढूया. Verily I have cleansed my heart in vain and washed my hands in innocency. For all the day long have I been plagued and chastened every morning. स्तोत्र संहिता 73 13 आणि 14 मध्ये असं लिहिलेलं आहे. खचित मी आपले हृदय उगीच स्वच्छ केले आहे आणि निर्दोषतेत आपले हात उगीचच धुतले आहेत. कारण सारा दिवस मी पिडला जातो आणि रोज सकाळी मला शिक्षा होत असते. And now this is the complaint of the psalmist Asaph. आता इथे आसाफ नावाचा हा जो स्तोत्रकर्ता आहे त्याने केलेली ही तक्रार आहे. And he is saying, तो म्हणतो, what good did it do to me that I kept my thoughts and my actions pure? माझी सगळी कृत्य मी एवढी शुद्ध ठेवली, मी माझं आचरण इतकं शुद्ध ठेवलं, पण मला मिळालं काय यातनं? I mean, I refuse to do wrong. आणि मी तर नेहमी म्हणायचो की मी चुकीचं करणार नाही, मी चुकीचं करणं नेहमी नाकारलं. Yet I am sick all day, तरी punished पण- each morning. तरी पण मी रोज आजारीच असतो, रोज सकाळी माझी दशा वाईटच असते. It seems as if I kept my heart pure without any reason. आणि मग असं वाटायला लागतं की मी उगीचच माझं हृदय शुद्ध ठेवलं, कारण त्यातनं मला मिळालं तर काहीच नाही. And so, many would voice their thoughts in the sayings of Asaph. तर आसाफाप्रमाणे अनेक लोक आपलाही विचार असा मांडत असतील की
इतकं सगळं केलं, सगळं झालं, पण मिळालं काहीच नाही हो. What good did it do to me to keep chasing after God? देवाच्या मागे मी इतका मनापासून लागलो आणि काय माझी भलाई झाली, काहीच नाही. I'm doing right, मी तर योग्य तेच करतो. but those who do wrong are better off than me. आणि जी लोक चुकीचं काम करतायत त्यांचं मात्र चांगलं चांगलं होत चाललंय. Because here I'm sick, कारण इथे मी तर सारखा आजारी पडतो in trouble for no reason. आणि उगीच त्रासांमध्ये जातो विनाकारण. And so I think so somewhere life is not fair. तर मला असं वाटतं कुठेतरी मला आता असं वाटायला लागलेलं आहे की जीवन न्यायी नाहीये, जीवन अन्याय करतंय. How often have you heard these words spoken? किती वेळा असे हे शब्द बोललेले तुम्ही ऐकलेले आहेत. We read unfair news stories every day. आपण तर रोज बातम्या पण वाचतो अन्याय झालेल्या लोकांच्या. And so when we see lawlessness around us, आणि जेव्हा मग अशा पद्धतीनं स्वैराचार आणि नियमाचं उल्लंघन करून केलेलं आचरण आपण पाहतो, and we see cheating around us, सगळीकडेच आपण पाहतो की फसवणूक आहे, and people being deprived of their rights, लोकांना आपले हक्कही मिळत नाहीत की याला हे मिळालं पाहिजे पण तरीही त्याला ते मिळत नाहीये. and so yes, we all say life is not very आणि fair. अर्थातच आपण सगळेजण असं म्हणायला लागतो की आयुष्य न्याय देतच नाही हो. People are suffering, लोकांना किती त्रास होत आहे, sick and lack, लोक आजारी पडलेले आहेत, लोकांना कमी पडत आहे, living in lack and weaknesses. लोकांना उणीव आहे, लोक अशक्त आहेत. And so most of the people at such times say life is not fair. तर जास्तीत जास्त लोक अशा वेळेला असंच म्हणतात की आयुष्य अन्यायी आहे. What is the truth? मग सत्य काय हो? Why is life unfair? आयुष्य अन्यायी का आहे? Or is life really unfair? आयुष्य खरोखर अन्यायी आहे का? What should I do that life may be fair to me? मग मी काय करायचं अशासाठी की आयुष्याने माझा न्याय करावा? So the truth is, सत्य असं आहे we all wrestle. की आपण सगळेजण झुंज करतो. Every one of us born on this earth is wrestling. जो कोणी या पृथ्वीवरती जन्माला आलेला आहे, जगण्यामध्ये सगळ्यांची कुस्ती चालूच असते. Yes, everyone is wrestling. जगायला सगळ्यांची कुस्ती चालू असते. Because they don't get what they want कारण त्यांना जे हवंय ते मिळत नाही and they are being deprived of it. आणि मग त्यापासून ते वंचित राहतात, त्यांना वंचित ठेवलं जातं. And the world also wrestles, जगही कुस्ती करतं, but it has its own rules. पण जगाचे स्वतःचे नियम असतात. Because everyone कारण प्रत्येक जण knows प्रत्येकाला ठाऊक आहे that progress in life depends on the battle you win or lose. आयुष्याची प्रगती याच्यावर अवलंबून आहे की आपण युद्ध जिंकतोय की हारतोय. If you lose too many battles, आणि जर अनेक युद्ध आयुष्याची आपण हरलो then you are declared a failure. तर मग आपल्याला अपयशी असं या जगात घोषित केलं जातं की हा बिनकामाचा आहे, हा अपयशी आहे. See, everyone is wrestling आणि सगळेजण म्हणूनच झुंज करतायत, कुस्ती करतायत to get his portion. की मला माझा वाटा मिळावा. Because things don't come easy. कारण गोष्टी एक तर पदरी सोप्या रीतीनं पडत नाहीत. And most of the people that die आणि जास्तीत जास्त माणसं जी मरतात did not die when they wanted to die. ती माणसं जेव्हा त्यांना मरायची इच्छा होती तेव्हा मेलेली नाहीयेत. The problems killed them. समस्या आयुष्यामध्ये आलेल्या त्रासांनी त्यांना ठार मारलं. Or they became weak wrestling the battle. किंवा आयुष्याची युद्ध झुंजता झुंजता लढता लढता ते अशक्त पडले आणि गेले. Sometimes the battle kills them. आणि कधी कधी आयुष्याचं हे युद्ध माणसांना ठार मारतं. Yes, people do battle. आणि अर्थातच लोक लढाई करतात, कुस्ती करतात, झुंज करतात. Everyone battles. प्रत्येक जण जगण्यासाठी एवी तेवी काही ना काही प्रयत्न करून कुस्ती करतच आहे. A lot of women would have lived to see long life बऱ्याच बायका दीर्घायुष्य पाहू शकल्या असत्या if not for their wicked husbands. जर त्यांच्या दुष्ट पतींनी त्यांना इतकं छळलं नसतं तर. Or because of the pressures of life. किंवा आयुष्याचा जो काही दबाव त्या बायकांवर आला, तो दबाव आला नसता तर या बायका अजून थोड्या जगल्या असत्या. They died पण त्या बायका मेल्या when they wanted to live. जेव्हा त्यांना जगायची इच्छा होती तरी मेल्या. Even during this pandemic, या महामारीत पण आपण हे सगळं पाहिलंय. many didn't want to die, अनेक लोकांना मरायचं नव्हतं yet they died तरी मेले. because they couldn't wrestle कारण long. त्यांना नाही जमली ही कुस्ती करणं. Yes, life is unfair. तेच तर आयुष्य आहेच अन्यायी. But just sitting on the ash heap पण मग आता राखेच्या ढिगावरती नुसतं हातपाय गळवून बसायचं and only grumbling that life is unfair will not make life fair for you. आणि फक्त कुरकुर करत राहायची की नाही आयुष्याने माझ्यावर अन्याय केला, माझ्यावर अन्याय झालाय, माझ्यावर अन्याय झालाय, त्यातनं तर न्याय मिळणार नाहीये.
Many don't even know why life is unfair अनेक to them. लोकांनाही कळत नाही की माझं आयुष्य माझ्यावर अन्याय का करतंय. The basic reason that life is unfair, पायाभूत कारण याचं हे आहे की आयुष्य का माणसांवर अन्याय करतं, or that life is not guided by truth, reason and justice, की जीवन सत्याच्या कारणाने का चालत नाही, जीवन न्यायाने का चालत नाही, याच्या मागचं एक कारण असं आहे की because we live in a sinful world occupied by sinful people. आपण पापी जगात जगतोय ना बेटा, पापी लोकांनी भरलेल्या. So even whatever belongs to you also does not come to you मग straight. जे काही तुमच्या मालकीचं आहे ते सुद्धा कधी कधी तुम्हाला नाही मिळत. What belongs to you also has to be received through wrestling. आणि जे काही तुमच्या मालकी हक्काचं आहे ते सुद्धा तुम्हाला कुस्ती करूनच मिळवावं लागतं कधी कधी. Say, we are not living in a righteous world. कारण आपण नीतिमान जगात जगत नाहीये. One girl, young girl in our church, आपल्या चर्च मधली एक तरुण मुलगी, she lost her father when she was young, तिचे वडील वारले ती लहान असताना. but somehow she managed to cope with the tragedy कसं तरी करून त्या सगळ्या दुःखातनं ती वर आली, बाहेर आली. because कारण she was leaning on her mother. ती आपल्या आईवर अवलंबून राहत होती, आईचा आधार घेऊन राहत होती. But sadly, दुःखाची बाब, her mother also died one तिची day. आई सुद्धा एके दिवशी वारली. I mean, what wrong had she done? बरं, आता या मुलीनं काय चूक केली होती की तिचे आई बाप असे मरावेत. Very young girl. अगदी तरुण मुलगी, She was left an orphan. म्हणजे झाली अनाथ. आई बापाची छत्रछाया डोक्यावर न गेली. You know how many vultures are there out आणि बाहेर कितीतरी गिधाडं आहेत ना अशांवर झडप मारायला, to try to take advantage? अशांचा गैरफायदा उचलायला. आणि जर मुली असतील तर मुलींचा गैरफायदा घ्यायला तर अनेक गिधाडं बाहेर आहेत. Most of us know आपल्यातल्या अनेकांना हे ठाऊक आहे that God did not cause a parent's death or allow her to face such की tragedy. परमेश्वराने काही तिच्या आई वडिलांना मरायची परवानगी दिलेली नाहीये किंवा परमेश्वराने तिला या महाभयानक अवस्थेतनं जायची परवानगी दिलेली नाहीये. आपल्यातल्या अनेकांना माहितीये. But it happened. पण झालं असं. And it happens to us every day. आणि होतं आपल्या प्रत्येकाच्या जीवनात असं काही ना काही रोज होतं. Bible says बायबल म्हणतं in Lamentations 3:33, विलाप गीत याचा 3रा अध्याय आणि 33वे वचन. God does not willingly afflict or grieve the children of men. विलाप गीत याचा 3रा अध्याय आणि त्यातलं 33वे वचन असं म्हणतं, कारण तो आपल्या खुशीने कुणाला पीडित नाही. कारण की देव आपल्या खुशीने कुणाला पीडित नाही आणि मनुष्य संतानांना दुखवित नाही. Say, God doesn't do it. परमेश्वर असं सगळं नाही करत बेटा. It's written here. लिहिलेलं आहे बायबलमध्ये. तुम्ही उघडा विलाप गीत 3रा अध्याय 33वे वचन, स्वतः बोट ठेवून वाचा. The tougher question for most believer is this. जास्तीत जास्त बिलीवर माणसांसाठी आज अवघड प्रश्न हाच आहे. Why does God allow such awful things to happen to us? देव असल्या भयानक गोष्टी घडायची परवानगी का देतो? Why is life so unfair? आयुष्य एवढा अन्याय का करत आहे? One reason is एक कारण त्याच्या मागचं असं आहे, we live in a sin-marred world. जे मी तुम्हाला आता सांगितलं की आपण पापाने भरलेल्या जगात जगतोय. In the Garden of Eden, एदेनेच्या बागेत when God made our first parents, परमेश्वराने जेव्हा आपल्या प्रथम पालकांना निर्माण केलं, there were no tragedies or illness or death. त्यावेळेला अशा काही महाभयानक अवस्था, आजारपण किंवा मरण नव्हतं. That's why it was called the Garden of आणि Eden. म्हणून तर त्याला एदेनेचा बाग असं नाव होतं. It was paradise. म्हणजे ते सुखलोक, ते नंदनवनच होतं. But पण Adam and Eve rebelled against God आदाम आणि हव्वेनं देवाविरुद्ध बंड केलं and exchanged this paradise for a sin-marred world. आणि हे नंदनवन सोडून त्यांनी पापानं भरलेल्या जगात यायची जणू काही एक पसंतीच दाखवली, A place where bad things happen around us. की अशी जागा जिथं वाईट गोष्टी आपल्या अवतीभोवती घडतात, पापांनी भरलेलं जग. And what do we learn? आणि मग आपण काय शिकतो यातनं? When one moves away from God, एखादा व्यक्ती जेव्हा देवापासून लांब जातो, when one moves away from the principles of God, एखादा व्यक्ती जेव्हा देवाच्या तत्वांपासून लांब जातो, then a Cain is born. मग काईन जन्माला येतो. हबेलाचा भाऊ काईन जन्माला येतो. This is not only a sin-marred world, आणि हे फक्त पापाने भरलेलं डागाळलेलं जग आहे एवढंच नाही, but it's also a free world. पण हे एक आझाद जग सुद्धा आहे ना, मुक्त जग आहे हे. I mean, freedom is given to sinners. आणि जेव्हा पाप्यांना आझादी दिली जाते, You cannot expect good to come out of it. त्याला त्यातनं काहीतरी चांगलं निर्माण होईल अशी अपेक्षा आपण करून चालणार नाही, कारण पाप्यांना आझादी दिली गेली आहे. It's like setting all the wild animals of the jungle out in the town. हे असं आहे ना की सगळ्या जंगली जनावरांना जंगलातून शहरात इकडे तिकडे वावरायची परवानगी दिल्यासारखा हा प्रकार आहे.
One leopard coming in the village or in the city is a chaos. जंगलातला एक चित्ता समजा शहरात किंवा गावात आला तर तिथे गोंधळच उडतो. Yes. There is death, there is mauling, there तिथे is. लोक मरतात, तिथे लोकांना फाडलं जातं. You can imagine म्हणजे तुम्ही कल्पना करा, billions of people living with sin आज करोडो माणसं पापात जगतायत and having their own choice आणि स्वतःची निवड स्वतः करतायत पापानिशी, and free will. आणि त्यांना त्यांची मुक्त इच्छा आहे, आझादी आहे, स्वतंत्रता आहे. What kind of world do you expect? म्हणजे कुठल्या पद्धतीच्या जगाची अपेक्षा मग तुमच्या माझ्यासारख्या लोकांनी करायची? See, God has not turned us into puppets. कसं आहे, देवाने आपल्याला भावल्या तर केलेलं नाही. He has not made us robots. देवाने आपल्याला रोबोट म्हणजे मशीन तर बनवलेलं नाही. Why did God give us free will? मग देवाने आपल्याला मुक्त इच्छा का दिली? Why did God give us free choices? देवाने आपल्याला मुक्त इच्छा म्हणजे आपल्याला जे हवंय ते आपण निवडावं अशी इच्छा देवाने आपल्याला का दिली? Many people ask this question. अनेक माणसं हा प्रश्न विचारतात. Why did God give us this free will? नाही, मग देवाने आपल्याला मुक्त इच्छा दिलीच कशाला? If He knew that we would make a mess of it, He shouldn't have जर given us देवाला free will. माहितीच होतं की आपण या सगळ्यातनं बर्बादी निर्माण करणार आहोत, तर देवाने माणसाला मुक्त इच्छा का दिली? I mean, you need to know, तुम्हाला हे कळायची गरज आहे. God could have made us robots, परमेश्वर आपल्याला रोबोट बनवू शकला असता, or He could have made us where we would not sin at all. किंवा परमेश्वर आपल्याला असंही बनवू शकला असता की जिथे आपण अजिबात पाप करणार नाही. But then that wouldn't have been a joyful world. पण मग ते काय आनंदी जग नसतं ना. Where there is free choice, there is joy. जिथे मुक्त इच्छा असते तिथे आनंद असतो बेटा. Where there is no free choice, it is slavery. जिथे मुक्त इच्छा नाही ती गुलामगिरी आहे. Where there is slavery, there is no joy. आणि जिथे गुलामगिरी आहे तिथे आनंद नाही, कारण मला जे हवंय ते करायची मला परवानगीच नाही, मग ती गुलामगिरी आहे, मग तिथे आनंद नाही. So the best world that God could have created is this. तर जे काही अतिउत्तम जग देव बनवू शकत होता ते हेच आहे. Moreover, त्याहून जास्त God giving mankind free will shows that God is love. देवाने माणसाला मुक्त इच्छा देऊन हे कळतं की देव प्रीती आहे. Because where there is love, there is freedom. कारण जिथे प्रीती आहे तिथे मुक्तता आहे, आझादी आहे, स्वतंत्रता आहे. You need to understand this truth. तुम्हाला हे सत्य कळायची गरज आहे. To take away our freedom, आपली मुक्त इच्छा, आपली स्वतंत्रता घेऊन जाणं it would be to distort our basic humanity. म्हणजे मग आपली जी मानवता आहे त्या मानवतेतला आपला जो एक मूळ हक्क आहे तोच हिरावून घेतल्यासारखा प्रकार आहे. That's why you need to know म्हणून तुम्हाला हे कळायची गरज आहे. that God rarely intervenes in mankind. परमेश्वर फार तुरळक वेळेला मानव जातीत मध्यस्थी करतो. Yes. फार तुरळक म्हणजे फार कमी वेळेला परमेश्वर मानव जातीत मध्यस्थी करायला येतो. Because of free choices. कारण की देवाने परमेश्वराने मानवाला मुक्त इच्छा दिली आहे ना की बाबा तू ठरव. He तू निवड. rarely stops murderous criminals or stops the force of terrorists. आणि म्हणून फार कमी वेळेला तुरळक वेळेला देव एखाद्या दहशतवाद्याला ती दहशत करण्यापासून थांबवतो किंवा एखाद्या खुनी माणसाला खून करण्यापासून थांबवतो. फार कमी वेळेला. त्याच्या मागचं कारणच आहे कारण देवाने प्रत्येकाला मुक्त इच्छा दिली आहे. प्रत्येकाने आपापलं निवडायचं आणि ठरवायचंय. God usually allows natural laws to operate. आणि देव नेहमी नैसर्गिक नियमांनाच काम करायची परवानगी देतो जास्तीत जास्त वेळेला. Even when one of those laws causes disaster. आणि त्यातल्या एखाद्या नियमाने जरी काहीतरी नाश ओढावून आणला तरी सुद्धा देव जास्तीत जास्त वेळेला नैसर्गिक नियमानेच गोष्टी घडायची परवानगी देतो. Then will not God ever help me? मग देव याचा अर्थ मग असं म्हणायचंय का तुम्हाला की देव मला कधीच मदत करणार नाहीये आणि माझं मी जे आहे ते फोडून घ्यायचंय? God will असं नाही. intervene. देव मध्यस्थी करेल. But पण when you submit your free choice to God, तू तुझी मुक्त इच्छा देवाला समर्पित केल्यावर करेल. if you surrender your will to God, then He will intervene. तुझी इच्छा तू देवाला समर्पित केली की मग देव मध्यस्थी If you allow God to work in your life, then He will do तू it. देवाला कार्य करायची परवानगी स्वतःच्या जीवनात दिली की मग देव कार्य करेल. He will not give till you ask. आणि जोपर्यंत तू मागत नाही देव देणार नाही, कारण तो बळजबरीचा देव नाही. So when mankind has free choice, तर मनुष्याला अशा रीतीनं जेव्हा मुक्त इच्छा देवाने दिली आहे, man has to come to God. मनुष्यानेच देवाकडे यायला हवंय ना स्वतः ठरवून. Because if He gives you without you asking, कारण की जर देवाने तू देवाला न मागताही जर दिलं that is interfering. तर याला म्हणतात देव उगीच लुडबुड करतोय, ज्याला आपण मध्यस्थी म्हणतो.
तेच ते सोप्या भाषेत की देव उगीच लुडबुड का करतोय. Moreover, Bible says आणि त्याहून जास्त बायबल म्हणतं in Psalm 115 verse 16, स्तोत्र संहिता 115 त्यातलं 16वं वचन, the heaven, even the heavens are the Lord's, but the earth has He given to the children of men. स्तोत्र संहिता 115 आणि त्यातलं 16वं वचन, आकाशे तर यहोवाची आकाशे आहेत, पण पृथ्वी त्याने आदामाच्या संतानांना दिलेली आहे. Say, heaven is beautiful स्वर्ग आहे छान, because every angel is submissive to God. कारण प्रत्येक देवाचा दूत देवाला समर्पित आहे, देवा शरण आहे. Every angel is a believer to God, on देवाचा God. प्रत्येक दूत देवावर विश्वास ठेवणारा बिलीवर आहे. When believers increase, आणि जेव्हा विश्वासू जन वाढतात there is law and order, त्यावेळेला मग एक शिस्तबद्धता आणि एक नियम पाळणं, आज्ञा पालन हे येतं. there is blessing, आशीर्वाद येतो there is release of God's blessings. आणि देवाच्या आशीर्वादांची एक मोकळीकता येते. That's why in heaven there is blessing. म्हणून स्वर्गात आशीर्वाद आहे, ज्याला आकाश असं म्हटलंय पंडिता रमाबाईंनी, ते स्वर्ग. And all the evil angels are thrown down. आणि सगळ्या दुष्ट आत्म्यांना, सगळ्या दुष्ट दूतांना टाकून दिलेलं आहे, फेकून दिलेलं आहे. There are no evil angels in heaven now. स्वर्गामध्ये आता दुष्ट दूत नाहीये. That's why heaven is so beautiful. आणि म्हणून स्वर्ग इतकं सुंदर आहे. That's why the Lord's Prayer says, pray the will of God should be done on earth as it is done in heaven. आणि म्हणून तर प्रभूच्या प्रार्थनेमध्ये अशी एक ओळ सुद्धा लिहिलेली आहे की स्वर्गात जशी देवाची इच्छा पूर्ण होत आहे तशीच पृथ्वीवरती देवाची इच्छा पूर्ण व्हावी अशी प्रार्थना करा. The will of God is not done on the earth because people are not submitting their will to God. देवाची इच्छा या जगामध्ये पूर्ण होत नाहीये कारण की जगातली माणसं देवा शरण येत नाहीयेत. जे आपण गातो ना, तुझे राज्य येवो जगी या स्वर्ग उभा राहो, ते नाहीच आहे. शरण येत नाहीत माणसं. Some try to explain that they see everyone is blessed but they themselves are not. काही माणसं मग याचं स्पष्टीकरण असं देतात आणि म्हणतात, नाही पण बाकीची सगळी माणसं आशीर्वादित होत आहेत आणि मला कधीच आशीर्वाद मिळत नाहीत म्हणून मी असं सगळं म्हणतो. And God plays favorites. आणि मग देव पक्षपात करतोय, देव भेदभाव करतोय. देवाची काय आवडती लोक आहेत आणि नावडती पण आहेत. नावडत्या लोकांमध्ये बहुतेक मी आहे. God never plays favorites. देव असं आवडतं नावडतं कधी खेळत नाही बेटा, तो देव आहे. Amen. आमेन. He does not prevent lightning from striking Americans while leaving Indians unprotected. आणि देव काय असा भेदभाव करणारा देव नाहीये की विजा कडाडतायत तर त्या अमेरिकन लोकांवरती कडाडू नयेत आणि फक्त भारतीय लोकांवरच त्या विजा कडाडू देत, असं करणारा नाहीये तो. Oh, people say, why is America blessed? आणि लोक विचारतात, नाही पण मग अमेरिका देश इतका आशीर्वादित का आहे? Oh, God plays favorites. म्हणजे देव भेदभाव करतो, नक्कीच आवडतं नावडतं करतो. No. नाही रे बाबा. If you submit your will to the true God, the living God, things will change. खऱ्या आणि जिवंत देवाला तुझं शरण आलास तर गोष्टी बदलतील. इतकं सोपं आहे हे. Jesus said येशू बोलले ना in Matthew 5:45, मत्थ्याचा 5वा अध्याय आणि त्यातल्या 45व्या वचनामध्ये येशू म्हटलेले आहेत God sends rain on the righteous and the unrighteous की also. परमेश्वर नीतिमानांवर पाऊस पाडतो आणि अनीतिमानांवरती सुद्धा पाऊस पाडतो. म्हणजे सगळ्यांवरच देव पाऊस पाडतो ना, चांगले काय वाईट काय. God loves Indians as much as He loves Americans. याचाच अर्थ देवाचं भारतीय लोकांवर तेवढंच प्रेम आहे जेवढं अमेरिकन्सवर आहे. God loves Israel as much as He loves even the आणि Palestinians. देवाचं इस्रायलवर सुद्धा तेवढंच प्रेम आहे जेवढं पॅलेस्टाईनवर आहे, किंवा पॅलेस्टाईनवर देवाचं जेवढं प्रेम आहे तेवढंच देवाचं इस्रायलवर प्रेम आहे. Say, it's how much we surrender ourselves to God. आपण एक व्यक्ती म्हणून किती येतोय देवाच्या शरण, आपण किती देवाला समर्पण करतो, ह्याच्यावर सगळा हा खेळ आधारभूत आहे बेटा. We see the news and say, आपण बातम्या बघतो आणि म्हणतो, yes, life is very unfair. हो ना, आयुष्य किती अन्यायी आहे ना. काही लोकांच्या जीवनात बघा काय काय चाललंय. People are suffering. लोकांना किती हो त्रास आहेत. The blind who sits on the roadside जो अंधा रस्त्याच्या कडेला बसतो begging for so many years. आणि भीक मागतो अनेक वर्षांपासून, Life is unfair. त्याच्यासाठी आयुष्य किती अन्यायी आहे. There is the difference of rich and poor, मग गरीब आणि श्रीमंत हा एक फरक आहे. difference of weak and strong. मग अशक्त आणि बलवान हा एक फरक आहे. कारण काही बलवान आहेत, काही अशक्त आहेत, काही धनवान आहेत, काही गरीब आहेत. What about the 6 million Jews who lost their lives for no fault of theirs in the Holocaust? मग 6 मिलियन ज्यूइश माणसांची जी जीवन गेली, ते लोक मेले, त्याचं काय त्या हॉलोकॉस्ट मध्ये? When Hitler killed all of them, हिटलरने जेव्हा त्यांना सगळ्यांना मारलं, त्या 6 मिलियन यहुदी ज्यूइश माणसांना, त्या ज्यूइश माणसांचा काय अपराध होता? ह्याचं काय जस्टिफिकेशन आहे? काय म्हणजे याचा काय न्याय आहे याचा? they were the people of God. ते तर देवाचे लोक. यहुदी समाज म्हणजे देवाचा समाज म्हणतात. He should have been more favored towards them. मग त्यांच्या प्रित्यर्थ देवाने जरा अनुग्रह दाखवायला हवा होता.
If you compare yourself to someone who was born of rich parents, पण कसं आहे, आपण जेव्हा स्वतःची तुलना अशा कोणी लोकांशी करतो की जे धनवान आई बापाच्या पोटी जन्माला आलेत, suddenly you say life is unfair. मग अचानक आपण म्हणतो जीवन किती अन्याय करतं ना. And you ask people, why is life unfair? आणि मग आपण लोकांना विचारायला जातो की जीवन का रे अन्याय करतं. And none of them have a reply. कुणाकडे त्याचं काहीच उत्तर नाहीये की जीवन अन्याय का करतंय. हा असा का जन्माला आलाय, मी असा का आहे, तो धनवान काय, मी गरीब काय. उत्तर कोणाकडे काहीच नाहीये. A couple gets married, एखादं जोडपं लग्न करतं, and soon they hear one of them is suffering from an incurable disease. फारच लवकर मग समजा त्यांना अशी काही बातमी आली की त्या दोघांपैकी एकाला एक न बरा होणारा आजार झालाय. The days are numbered. मग झालं, दिवस मोजके आहेत. And you say, why is life so unfair? मग ते म्हणतात की आयुष्य असं का रे अन्यायी, आम्ही आत्ताच लग्न केलंय. Look at Job and his wife. योब आणि योबाची बायको बघा ना. Job was more closer to God than Mrs. Job. इयोब देवाच्या जास्त जवळ होता सौ इयोब पेक्षा. Yet he was inflicted with an incurable disease and she was not. तरी त्याला हे सगळे आजार लागले न बरे होणारे आणि तिला नाही काही झालं. ती तर देवाच्या फार जवळही नव्हती, तरी ती ठीकठाक राहिली. आणि हा देवाच्या फार जवळ होता, गळव्यांनी भरला. But when he submitted his will, पण जेव्हा त्याने आपली इच्छा देवाला समर्पित केली की आता तुझी जी इच्छा आहे तीच पूर्ण कर, God helped him. देवाने त्याला सहाय्य केलं. In fact, God had high praises for Job. उलट पक्षी योबाविषयीनं ते देव फार आदराने बोलला. Have you seen anybody like Job? He said. योबासारखा कोणी आहे का तुम्हाला माहिती, असं म्हणाला. He didn't say, have you seen anybody like Mrs. Job? सौ इयोब सारखा कोणी आहे का असं नाही विचारलं देवाने, किंवा त्याच्या बायकोसारखं कोणी आहे का असं नाही विचारलं. पण देव म्हटला, योबासारखा कोणी दिसतोय का. Sometimes when you come very close to God, कधी कधी काय होतं माहितीये, जेव्हा आपण जास्त देवाच्या जवळ येतो ना, we think automatically God has to help us. तेव्हा आपल्याला असं वाटायला लागतं की आपोआप देवाने आपल्याला मदत केलीच पाहिजे. Life is unfair. असं नाही, आयुष्य अन्याय करतच. But you need to draw close to God. पण तुम्ही मात्र देवाच्या जवळ येत राहिलं पाहिजे. You need to use the same kind of faith every other person आणि is त्याच using. पद्धतीचा विश्वास तुम्ही पण वापरला पाहिजे की जो विश्वास बाकीची माणसं वापरतायत. मी देवाच्या जास्त जवळ आहे म्हणून मला या सगळ्यातनं वंचित राहता येणार आहे, मला त्रास होणार नाहीयेत, असं नसतं बेटा. You have to hold on to faith तुम्ही विश्वास धरून राहायचं. instead of complaining उगीच तक्रार करायच्या or comparing. किंवा उगीच तुलना करायच्या ऐवजी की यांचं इतकं छान, माझं का असं. Forget everybody. सगळ्यांना विसरा. You are in a problem, तुला त्रास आहे ना, speak to God. तू देवाशी बोल आणि देवावर विश्वास ठेव. बरं, त्रास तुला आहे ना, God will help you. देव तुला मदत करेल, बाकीच्यांचं सोड. Because in that same breath, कारण त्याच श्वासात Jesus could have asked, why is life unfair to me? येशू विचारू शकले असते ना मग की माझ्यावरती जीवनाने अन्याय का केला, मी काय केलं होतं की मला असं मरावं लागलं. Why is God unfair to me? देवाने माझ्यावर का असा अन्याय केला, मी कुठलं पाप केलं होतं. His death was not for himself. येशूंचं मरण काही स्वतःसाठीच नव्हतं ना. He was beaten and spat upon. येशू का मेले, येशूंना मारण्यात आलं, येशूंवर थुंकण्यात आलं. The sufferings that he underwent was not for himself or for his sin. ज्या त्रासांमधून येशू गेले ते थोडी स्वतः खातर का स्वतःनी पाप केलं होतं त्या खातर थोडीच येशू या त्रासातनं गेले. The very basis of our salvation which made Jesus the innocent to die for the guilty. आपल्या तारणाचा हा जो पाया आहे की येशू ख्रिस्त जे निष्पाप निष्कलंक ते पाप्यांसाठी मरण पावले, हा आपल्या तारणाचा पाया. It is established on the fact that God requires justice to be done on this earth. याच्यावरच संस्थापित आहे की देवाला या जगामध्ये न्याय हवाय. But whoever is born on this earth, he will face unfairness everywhere. पण या जगामध्ये जो कोणी जन्माला येत आहे ना, त्याला प्रत्येकाला कुठे ना कुठे, कधी ना कधी आयुष्यामध्ये अन्याय भोगावा लागणार आहे. Like there is a very godly family. जसं समजा एखादा फार भक्तिमान परिवार आहे, When it comes to fairness, आणि जेव्हा न्यायाचा प्रश्न येतो, we as children have been instilled with this thought that we have to be fair. आपण देवाची मुलं या नात्यानं आपल्यात हा विचार ठासून भरलेला असतो की आपण न्याय करायचा. Parents want us to be fair. आई वडिलांची इच्छा असते की आपण न्यायी राहायचं. If you have 2-3 children at home, 2-3 मुलं समजा घरात आहेत, you have a younger brother or sister, समजा तुम्हाला धाकटा भाऊ किंवा धाकटी बहीण आहे. many times you must have heard the parents say, अनेक वेळा तुम्ही आई वडिलांना असं म्हणताना ऐकलं असेल come on, be fair to your younger one. की चल रे, धाकट्याशी न्याय कर, त्याच्याशी असा वागू नको. He is small. तो धाकटा आहे ना, तो She is छोटा small, आहे, ती you छोटी आहे are ना, big. तू मोठा आहे ना.
Don't be unfair to them. अन्याय करू नको त्यांच्यावर. तू मोठा आहे, तू थोरला आहे ना. That means our parents want everything to be fair at home. याचा अर्थ आपल्या माता पितांना पण घरामध्ये सगळीकडे न्याय हवाय. But then when we step out of the house, पण मग जेव्हा आपण घरातनं बाहेर पडतो, we see that life is not fair. आपण पाहतो की आयुष्य तर न्याय देतच नाही, सगळीकडेच अन्याय आहे. Parents taught me to be fair, आई वडिलांनी मात्र घरात मला शिकवलं की न्याय करायचा धाकट्यांवर, and I am fair. आणि मी पण न्याय करतो. I took care of my children, मी younger सांभाळलं माझ्या brothers and धाकट्या siblings. भावांना बहिणींना. But when I go out, पण जेव्हा मी बाहेर जातो, I don't see the same kind of response. मला नाही मिळत त्या पद्धतीची वागणूक आणि तसा प्रतिसाद मला कोणीच देत नाही. Say, because the parents taught from the Bible. का आई वडिलांनी पवित्र शास्त्रातनं शिकवलंय. We have been instilled with this thought from the Bible that God is fair and God requires fairness. आपल्यामध्ये बायबल मधला हा विचार आई वडिलांनी ठासून भरलाय की देव न्यायी आहे, पवित्र शास्त्र न्यायी आहे, And we have to be fair. आणि आपण न्याय करायचा. But when we see around in the पण world, मग जेव्हा आपण जगात बाहेर पडतो, इकडे तिकडे पाहतो, people are not fair to त्याला us. लोक काय आपल्यावर नेहमी न्याय करत नाहीत, आपल्यावर अन्याय पण होतो And things are not fair. आणि गोष्टी न्याय देत नाहीत, अन्याय सगळीकडे आहे. So how do we as Christians reconcile these concepts when we are faced with this unjustified tragedies in our lives? मग ख्रिश्चन या नात्याने महाभयानक असे जे परिणाम अन्यायाचे आपल्याला भोगावे लागतात, ह्या सगळ्याचा समेट कसा करायचा? How do we explain to the people when good things happen to bad people and bad things happen to good people? लोकांना आपण काय स्पष्टीकरण करून सांगायचं जेव्हा आपण पाहतो किंवा लोक विचारतात की वाईट लोकांच्या जीवनात चांगल्या गोष्टी होत आहेत, चांगल्या लोकांच्या जीवनात वाईट गोष्टी होत आहेत, जरा एक्सप्लेन करा होय असं का? Yes, the truth is life is never fair. सत्य हेच आहे की आयुष्य कधीच न्याय देत नाही. आयुष्यात अन्याय, तुझ्या काय माझ्या काय, सगळ्यांच्या आयुष्यात अन्याय होतच राहतात. But yet, तरी some are receiving a fair deal काहींना न्यायी व्यवहार प्राप्त होतात because कारण they are chasing after God. ते देवामागे लागलेले आहेत म्हणून. Say, हा फरक पडतो. we cannot try to impose the same definition of fairness onto God. न्याय या शब्दाची तीच व्याख्या जी जगात आहे ती आपण देवावर लादू नाही शकत. The world is unfair, but my God is not unfair. जग अन्यायी आहे, माझा देव अन्यायी नाहीये. He is fair by his standards. माझा देव त्याच्या स्तरामध्ये न्यायी आहे. Not fair by our standards, by his standards. आपल्या स्तरानं नाही, आपलं स्तरच सगळं गडबडलंय, त्याच्या स्तरात तो न्यायी आहे. And that's why म्हणून we as Christians, आपण ख्रिश्चन आहोत ना, म्हणून we should not take things lying down. आपण गोष्टी अशा आडव्या पडून घ्यायच्या नाही. Why? का? Because once you know this truth that God is fair, then you need to take the help of God. काय एकदा का आता आपल्याला कळलेलं आहे ना की देव न्यायी आहे, मग आपण देवाची मदत घ्यायची. We should not be like the world. Oh, life is unfair, so let me also cheat and get things done. आपण जगातल्या लोकांसारखं बनायचं नाही की हो आयुष्यामध्ये अन्याय होतच राहतात, मग मला पण आता फसू दे, Or then I will just take what comes to me. नाही तर माझ्या पदरी जे पडतंय ते पडून घेऊ दे मला आता. No. असं नाही. Our God is fair. आपला देव न्यायी आहे. We have to hold on to the truth. आपण सत्याला धरून राहायचं आहे. We have to fight back in the name of Jesus. येशूंच्या नावात आपण युद्ध करायचं Fight the good fight of faith. आणि विश्वासाचं सुयुद्ध करायचं. Claim what is yours in Jesus' जे name. आपलं येशूच्या नावात ते आपण मागायचं. Drive out the devil who is trying to take what belongs to you. आणि जे तुझं आहे ते बळकवायचा प्रयत्न सैतान करत असेल तर त्या सैतानाला हकलायचं. Don't sit on the ash heap and start grumbling that life is unfair. बाकी तर मग राखेच्या ढिगात बसून उगीच तक्रार करणं की माझं आयुष्य माझ्यावर अन्याय करतं, तसं नाही चालत. Your God is a fair God. तुझा देव न्यायी देव आहे. We must decree by the authority of heaven आणि स्वर्गातनं जो अधिकार आपल्याला मिळालेला आहे त्याची घोषणा करायची आपण that life is fair to me. की आयुष्य माझा न्याय करतं बाबा. Life will be fair to me. जीवन माझा न्याय करेल बाबा. Justice will come from God. मला देवाकडनं न्याय मिळेल. Vengeance is of God. सूड घेणं देवाच्या हातात आहे. I won't take revenge, but vengeance will come from God. मी नाही बदला घ्यायला जाणार, पण सूड घेणं देवाच्या हातात आहे. You have to stand your ground. आणि तुम्ही तुमच्या भूमीवर भक्कम उभं राहायचं. You have to talk the truth. सत्य बोलायचं. Then life will not be unfair to मग you. जीवन तुझ्यावर अन्याय करणार नाही. Amen. म्हणजे जे आपण करायचं ते आपण करायचं. But then remember, पण मग हेही लक्षात ठेवा, when you are also taking a wrong step in life, जेव्हा किंवा समजा तुम्ही पण आयुष्यात चुकीची पावलं उचलता, then life will be unfair to you. मग तर आयुष्य तुमच्यावर अन्याय करणारच आहे, कारण टू बिगिन विथ तुम्हीच चुकीचं केलंय. Some Christians, they grumble and say, oh, life has been unfair, but they have worked unfairly. काही ख्रिश्चन माणसं तक्रार करतात आणि म्हणतात माझं जीवन माझ्यावर अन्याय करतंय, पण त्यांनीच चुकीची पावलं उचलली आहेत म्हणून.
If you walk unfair, the world will be unfair to you. तुम्ही अन्याय करत राहिला तर जगही तुमच्यावर अन्यायच करणार आहे. But if you walk in fairness and if you are treated unfairly, God will see that you will be given your due. पण तुमच्यावरती अन्याय होत असताना सुद्धा तुम्ही जर न्यायीपणे चालला तर देव हे बघेल आणि जे तुमचं आहे ते तुम्हाला देईल. So any unfairness from your side, तर जे काही अन्याय तुमच्या बाजूनं which has reaped to you bad harvest, ज्यातनं तुम्हाला एक वाईट हंगाम कापायला मिळालाय कारण तुमच्याकडनंच अन्याय झाला होता, do one thing, एक काम करा, turn to God, देवाकडे वळा, repent, पश्चाताप करा, side God, देवाच्या बाजूनं या, so that life will become fair देवाचा for you. पक्ष घ्या, देवाच्या गटात या, म्हणजे मग जीवन तुमच्यावर न्याय करायला लागेल. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Secondly, दुसरी बाब, you must also dismiss timidity from your life. तुमच्या जीवनातनं तुम्ही भित्रटपणा पण काढून टाकायचा Never give up. आणि कधी हार नाही मानायची. You should wage a spiritual warfare. आध्यात्मिक युद्ध आपण पुकारायचं. You know, when people are selfish, माणसं जेव्हा स्वार्थी होतात ना when people are impatient, आणि माणसांमधला धीर जेव्हा जातो or when people are greedy, आणि माणसं जेव्हा अधीर्वे स्वार्थी लोभी होतात then they tend to act in ways that secure a disadvantage for them. मग ती माणसं अशा पद्धतीनं वागायला लागतात की ज्यातनं पुढे काहीतरी गैरफायदा होणार आहे. When you have no thought for others, God has no thought for you. म्हणजे जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचा विचार करत नाही तेव्हा देव तुमचाही विचार करणार नाहीये. Let me tell you, एक सांगतो, if the whole world संपूर्ण जग समजा, takes one sentence of Jesus, संपूर्ण जगाने समजा येशूंचं एक वाक्य घेतलं, everyone applies one sentence of Jesus in पूर्ण their life, पूर्ण जगाने येशूंचं एक वाक्य आपल्या जीवनामध्ये घेतलं, पाळलं and sincerely practices it, आणि अगदी प्रामाणिकपणे ते आचरणात आणलं. do you know, तुम्हाला माहितीये there won't be a single war in the whole world. अख्ख्या जगात एकही युद्ध होणार नाही येशूंचं एक वाक्य अख्ख्या जगाने पाळलं तर. For example, उदाहरणार्थ Jesus said, येशू बोलले, love your enemies. शत्रूंवर तुझ्या तू प्रीती कर. If everyone loves their enemies आणि प्रत्येकाने आपापल्या शत्रूवर जर प्रेम करायला सुरुवात केली and forgives them, आणि क्षमा केली, what will happen? काय होईल? There won't be war. युद्ध होणारच नाही ना, कारण सगळ्यांनी आपापल्या शत्रूंना क्षमा करून प्रेम केलं शत्रूवर, There won't be enemies. म्हणजे मग शत्रू राहणार नाही. शत्रू नाही म्हणजे युद्ध नाही. All the money that is put for the military and purchasing of all the armaments, आणि मग जे सगळे पैसे या सगळ्या शस्त्रांना हत्यारांना विकत घेण्यासाठी वापरले जात आहेत crores देशादेशांमध्ये, and crores of करोडो rupees, करोडो करोडो पैसा जो वापरला जातो ही सगळी हत्यार आणि शस्त्र घ्यायला they can be देशादेशात, used for the infrastructure of every तो country. सगळा पैसा प्रत्येक देशाचं विकसन करायला वापरला जाईल No country will live in lack. आणि एकाही देशाला काही कमी पडणार नाही. If the people of the world are living in lack, it's only because they have not followed this one line of Jesus, love your enemies. जगातल्या माणसांना आज जर कमी पडत आहे तर त्याच्या मागचं कारण हेच आहे की जगातल्या माणसांनी आज येशूंनी दिलेलं हे एक वाक्य पाळलं नाहीये, जिथे येशू म्हणतात आपल्या शत्रूवर प्रेम कर. I mean, there won't be required a military force. मग लष्कर लागणारच नाही, सैन्यच लागणार नाही हो. You don't need tankers, you don't need fighter planes. तोफा लागणार नाही, फायटिंग And प्लेन लागणार rockets. नाही, रॉकेट लागणार नाही, अणुबॉम्ब लागणार नाही, बॉम्ब लागणार नाही, काहीच लागणार नाही. You know, US spends billions and billions of dollars on military. आज अमेरिका करोडो 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 डॉलर्स मिलिटरीवर खर्च करते. They are saying maybe 20 or 30% of the finances are spent on military. जो काही पैसा त्यांच्याकडे येतो त्यातला 20 ते 30% पैसा आज अमेरिका लष्करावर सैन्यावर खर्च करत आहे, मिलिटरीवर. In Palestine, पॅलेस्टाईन मध्ये Hamas spent so much money only on fighting. हमस या झगड्यासाठी इतका सारा पैसा खर्च करत आहे. China is the second nation which spends lots of finance on military. चायना हा एक अजून दुसरा देश आहे जो करोडोना पैसा खर्च करत आहे मिलिटरीवर, लष्कर, सैन्य. India comes third. भारत तिसरा आहे. I mean, if they all listen to this one sentence of Jesus आणि सगळ्यांनी जर येशूंचं हे एक वाक्य ऐकलं आणि पाळलं, and apply it in their lives, जीवनात जर पाळलं, there will be peace in the संपलं land. ना. शांतीच येईल ना हो सगळीकडे, कारण सगळे शत्रूवरती प्रेम करून क्षमा करतील. If we as believers तर
आपण बिलीवर आहोत ना? if we read the Bible आपण जर बायबल वाचलं and apply these principles in our आणि lives, ही तत्व आपल्या जीवनात आपण वापरली, you will never say life is unfair. कधीच आपण असं म्हणणार नाही की जीवन अन्यायी आहे. Because कारण- God will always come there to rescue you. देव नेहमी आपल्याला वाचवायला येणार. Yes, this is my promise to you. हे वचन आहे माझं तुम्हा लोकांना. Jesus told the story of the unjust judge येशू ख्रिस्ताने अन्यायी न्यायाधीशाची कहाणी सांगितली. in Luke 18:2. लूकचा 18वा अध्याय दुसरं वचन. That time he said there was this unjust judge. त्या काळामध्ये येशू म्हणाले की एक अन्यायी न्यायाधीश पण अन्यायी Can you होता. imagine? म्हणजे न्याय करायला बसणारा अन्यायी होता. He is not speaking about ordinary fellow, a robber or a cheat or a thief. साधा कोणतरी आण्याबन्या एखादा चोर चोरटा अशा माणसाविषयी बोलत नव्हते येशू. न्यायाधीश. He says this judge neither feared God आणि- nor cared what people thought. येशू त्या माणसाविषयी त्या न्यायाधीशाविषयी म्हणाले की देवाचं भय त्याच्यामध्ये नव्हतं आणि तो माणसांची पर्वाई करायचा नाही. See the top level. म्हणजे काय टॉप लेवल आहे बघा ही. I mean, a judge is the top level. न्यायाधीश person. म्हणजे टॉप लेवलवरचा माणूस म्हणतात. एखाद्या जजला आज आपण प्रतिष्ठित लेवलवरची माणसं म्हणतो, टॉप लेवलवरची ही माणसं असतात. And Jesus says he does not care for people nor God. आणि इथे येशू म्हणतात की हा न्यायाधीश देवाला मानत नाही, लोकांनाच मानत नाही. What can you expect from ordinary people? मग साध्या लोकांपासून काय अपेक्षा ठेवायची जेव्हा टॉप लेवलवरच हे असं आहे. I mean, his rulings were not based on justice or anybody's interest except himself. म्हणजे त्याचा जो कायदा होता तो कोणासाठी न्याय देऊ पाहतच नव्हता. तो फक्त स्वतःवरच लक्ष केंद्रित करून बसलेला होता की ह्याच्यात माझं काय. Wicked judge. दुष्ट न्यायाधीश. Jesus called him unjust. आणि येशूने त्याला अन्यायी न्यायाधीश असं नाव दिलं. And so when unfair people are in positions of power, तर अन्यायी माणसं जेव्हा सामर्थ्याच्या पदांवर येऊन बसतात then life will surely be unfair for the multitudes. मग also. आयुष्य लोकसमुदायासाठी अन्यायीच होणार आहे. And so what will you do? मग अशा परिस्थितीत तुम्ही काय करणार? You'll be fighting at all the judges? मग तुम्ही काय असल्या सगळ्या न्यायाधीशांशी भांडायला जाणार आहात? No. नाही. आपण नाही काही करू You शकत. have to leave it in the hands of God. देवाच्या हातात सोडायचं आपण. This earth will be like this. ही पृथ्वी अशीच राहणार आहे बेटा. देवात जगायला शिका. I mean, this is not paradise. हे काय नंदनवन नाहीये. Don't dream that this will turn into paradise now. ही पृथ्वी नंदनवन बनणार अशी स्वप्न नका बघू. ही When the पृथ्वी आहे. government shall be on the shoulders of Jesus, that day it will happen. सरकार जेव्हा येशूंच्या खांद्यावर येईल तेव्हा तसं होईल. So I see Christians complaining about unfairness पण everywhere. मी बघतो ख्रिश्चन माणसं सगळीकडे तक्रार करत असतात की अन्याय 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 हो रहा अन्याय. But let me tell you, पण मी सांगतो ना, I also know that life is unfair. मलाही माहिती आहे की जीवन अन्याय करतंय. But if you live for God पण जर आपण देवासाठी जगलो and stay true to Him, आणि देवाशी खरे राहिलो you will come out on top and be rewarded in Jesus' तर name. आपण वरच येणार आणि आपल्याला येशूच्या नावात त्याची प्रतिफळ किंवा बक्षिसं मिळणार. Amen. आमेन. So please don't forget this truth. तर प्लीज हे सत्य विसरू नका. When you are going through hard times, जेव्हा केव्हा किंवा सध्याला जेव्हा तुम्ही कठीण परिस्थितीतून जाताय, don't compare yourself with somebody else. एक तर स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करू नका. Instead, live for God, उलट पक्षी देवासाठी जगा. love the people, लोकांवर प्रेम करा. trust in God at all times, देवावर सदैव विश्वास and ठेवा. God will see you through. आणि देव जरूर तुमची नैया जीवन नैया पार लावेल. Don't try to make this world into a better आणि place. या जगाला चांगलं स्थान बनवायच्या प्रयत्नात तू निघू नकोस कारण ते तुझं काम नाही That will not happen. आणि ते होणारही नाही. You can make a better you, तू स्वतःला चांगलं बनवायच्या मागे लाग. and if everyone does that, the world will automatically be a better place to live in. आणि प्रत्येकाने जर स्वतःला चांगलं बनवायचा प्रयत्न सुरू केला तर आपोआप हे जग एक चांगलं जग बनेल जगण्याचं. Like they say, जसं म्हणतात ना, if every woman cleans the area of her house outside the house, प्रत्येक स्त्रीनं आपल्या घराचं अंगण जर साफ केलं the whole place will be clean. तर आपोआप पूर्ण गल्ली साफ होते. आलं का लक्षात? तिनं तिच्या घराबाहेरची जागा साफ केली, हिनी केली, तिनी केली, तिनी केली, झाली अख्खी गल्ली साफ. See? And so don't try to remove unfairness from this world, which is तर impossible. या जगातनं अन्याय काढायच्या मागे लागू नका जे अशक्य आहे. Because there are those who don't want this world to be a better place. कारण असतात अशी काही माणसं ज्या लोकांना हे जग चांगली जागा
नकोय. त्यांना जग चांगलं करायचंच नाहीये. Don't waste your time. तर तुम्ही तुमचा वेळ कशाला बर्बाद करताय? You trust God तुम्ही देवावर विश्वास ठेवा to change your situation, की दे बाप्पा माझी परिस्थिती तू बदल, to turn things around for you. माझ्यासाठी गोष्टी तू बदल. You chase after God. तुम्ही देवा मागे लागा You chase the devil out of your आणि life. सैतानाला स्वतःच्या जीवनातून हकलून लावा And God will see that everything turns fair आणि for देव ही you. जबाबदारी घेऊन देव हे बघेल की तुझ्या जीवनात सगळं न्यायपूर्ण व्हावं. Amen. Amen. Now, how to cope with life's unfairness? बरं, आता आयुष्यामध्ये जे काही अन्याय होत राहतात ते कसं कोप करायचं, म्हणजे कसं जगायचं त्यात सगळ्यात. Now, surely God knew that we would ask that question. आता नक्कीच देवाला माहिती होतं की माणसं हा प्रश्न विचारणार आहेत की अन्याय होत असताना जगायचं कसं. So He placed in our Bibles the marvelous book of Job. तर बायबलमध्ये देवाने इयोब नावाचं एक सुंदर पुस्तक ऑलरेडी ठेवलेलं आहे And in that inspired story, आणि त्या इयोबाच्या प्रेरणादायी अशा कथेत God and Satan have a conversation. देव आणि सैतान यांच्यात एक संभाषण होतं And so they agree आणि ते सहमत करतात that the most righteous man on earth was none other that time than Job. की त्या काळामध्ये सगळ्यात नीतिमान माणूस तेव्हाच्या जगात फक्त इयोब होता, असं देवाचं आणि सैतानाचं सहमत होतं की इयोब सगळ्यात जास्त नीतिमान आहे. But Satan doesn't agree that his righteousness has anything to do with his devotion to God or with his integrity. पण इयोबाची सरळता किंवा इयोबाची देवाप्रित्यर्थाची जी भक्ती होती त्याला धरून हा नीतिमानपणा आहे याच्यावर सैतानाचं सहमत होत नाही. He says, you have blessed him so bountifully. म्हणजे सैतान असं म्हणतोय की तू देवा या इयोबाला एवढा आशीर्वाद दिलायस, With health and position and 10 children. And 10 मुलं दिलेली wealth. आहेत, तो धनवान आहे, त्याच्याकडे प्रॉपर्टी आहे, त्याची तब्येत चांगली आहे, so he has to be devoted to you. तर तो तर तुझी भक्ती करणारच. But he doesn't really love you. पण त्याचं काय खरोखर तुझ्यावर प्रेम नाही बरं का देवा. And if you dare to remove all those blessings, आणि जर हे सगळे आशीर्वाद तू त्याच्याकडनं काढून घेतलेस ना, surely Job will reject you right away. हा तुझा योग तुला लगेच नाकारेल, असं सैतान म्हणतो. And so God replied, मग देवाने उत्तर दिलं, you are wrong, Satan. सैताना तू चुकलायस. Job loves and trusts me योबाचं माझ्यावर प्रेम आहे आणि योबाचा माझ्यावर विश्वास आहे. simply because who I am. मी देव आहे म्हणून, बाकी त्याला काही धागेदोरे नाहीयेत की देव देतो, मी श्रीमंत आहे Yes. म्हणून मी देवाचा भक्त आहे, असं काही त्याला धागेदोरे अटॅच नाहीयेत. Not because of the blessings that I have given. जे काय आशीर्वाद मी त्याला दिलेले आहेत त्याच्यापायी तो माझी भक्ती करतो असं नाहीये. सैतान आहे, चुकीचं आहे. So Satan throws out his challenge. तर सैतान आव्हान टाकतो He says, take away his blessings आणि म्हणतो की त्याचे आशीर्वाद जरा सध्याला सगळे काढून टाक and just see what happens. आणि बघ देवा तो काय करतो. So God accepts this challenge देव आव्हान स्वीकारतो and his protection was withdrawn from Job. आणि योबाकडचं सगळं संरक्षण देव काढून In a matter घेतो. of days, काही दिवसात Job lost his 10 children, योबाची 10 मुलं मरतात, his possession, त्याची मालमत्ता जाते, and even his health. पद जातं, तब्येत बिघडते, सगळंच म्हणजे बारगळतं. And so his 3 friends just sit with him silently for 7 days मग योबाचे 3 मित्र होते, ते 3 मित्र येतात, 7 दिवस शांतपणे त्याच्याबरोबर बसतात. because they could not fathom this awful thing that कारण happened. या to them. 3 मित्रांना पचतच नाही, त्यांना ते म्हणजे पचतच नाहीये त्यांना की असं कसं झालं योबाच्या जीवनात. But then when they began speaking, पण मग जेव्हा ते बोलायला लागतात they gave Job more grief than help. त्यावेळेला योबाला मदत न करता जास्त दुःखच देतात. Sometimes it's better people sit with you silently in your grievances than open their mouth. कधी कधी तुमच्या दुःखात आणि शोकात माणसांनी तुमच्याबरोबर गप्प बसलेलंच बरं असतं तोंड उघडण्यापेक्षा. कारण उघडलं की असं काहीतरी बोलतात ज्याने आपलं दुःख कमी तर होत नाही पण वाढतं जरूर. Silent is golden for some people. काही लोकांसाठी शांतता म्हणजे सोनेरी नियम आहे. And so they were convinced that Job's misfortunes had a rational explanation. तर या तिघांना अगदी पक्क असं वाटायला लागलं की योबावरती हे जे काही संकट आलेलं आहे, हो ना हो, योबानीच काहीतरी गोंधळ घातलाय He was suffering because of his sin. आणि योबाने काहीतरी पाप केलेलं आहे म्हणूनच त्याला त्रास होतोय. But Job knew inside of him that he was not wrong. पण योबाला आतून माहिती होतं की काही झालं तरी मी काही चुकीचं केलेलं नाहीये. But he didn't have an alternate answer. पण त्याच्याकडे दुसरं काही उत्तर नव्हतं ना देण्यासारखं, कारण की दाखवण्यासारखं काही राहिलेलं नाही. तर मी आता यांना सिद्ध करून कसं सांगू ही माझी चूक ह्याच्यात नाहीये. He didn't know the conversation Satan had with God. आणि त्याला काहीच माहित नव्हतं योबाला की सैतान आणि देव यांच्यात काय संभाषण झालंय, उनमें क्या डील हो गया इसको मालूम ही नाही. Moreover, he never knew that it is the Satan who does all this. आणि त्यालाही माहित नव्हतं की सैतान या सगळ्या गोष्टी करतोय. It is Jesus who revealed it to us. येशूने आपल्याला प्रगट केलं, योबाला कुठे माहित होतं. And so he fumes and gets angry मग योबाला राग येतो with God. देवावर
And I think so till 35th chapter he is only complaining. आणि योबाच्या 35व्या अध्यायापर्यंत योग फक्त तक्रारच करतो देवाला की असं कसं असं पण नाही पण असं कसं. But he never rejected God. पण That is अरे the beauty. देवाला कधी नाकारलं नाही ही चांगली बाब. Say, we know Satan has done it, yet we fume against God. आपल्याला माहिती असतं की सैतानाने केलंय तरी आपण देवावर चिडतो म्हणजे आपली तर कमालच आहे बाबा. He never knew Satan was the culprit, and so his complaint was right. म्हणजे योबाला तर माहिती नव्हतं की सैतानाने असं सगळं केलंय म्हणून योबाची तक्रार जायज आहे. आपण मानू शकतो की बरोबर ठीक आहे त्याला माहितीच नव्हतं काही. Finally, in chapter 40, मग सरतेशेवटी योबाच्या 40व्या अध्यायामध्ये we have the climax of the story. अगदी क्लायमॅक्स येतो या कहाणीचा. God visits Job personally. देव व्यक्तिगत रीतीनं योबाला भेटायला येतो. शिखर गाठलं जातं God gives Job a glimpse of his incredible power. आणि देव योबाला एक झलक दाखवतो त्याच्या अतिशय मोठ्या सामर्थ्याची. God is showing to him that my character is good. Don't find fault with my character. म्हणजे योबाला देव असं दाखवतो की माझं चारित्र्य कलंकहीन आहे. तू माझ्यावरती कलंक लावू नकोस. Yes. Even if you don't understand things, understand this truth. I am a God with flawless character. तुला जरी काही गोष्टी कळल्या नाही तर याचा अर्थ असा लागत नाही की देव काहीतरी कलंकी आहे. देव कलंकी नाही, देव निष्कलंक आहे. माझ्या चारित्र्यात खोट नाही हे जाण योबा. But he does not give Job an answer or an explanation. आणि देव योबाला मात्र काही उत्तर किंवा स्पष्टीकरण देत नाही. After God meeting him personally, देवाने व्यक्तिगत रीतीनं त्याला भेट दिल्या पश्चात Job no more needs any explanation from God. आता योबाला देवाकडनं अजून काही स्पष्टीकरणाची गरज नाही. So here is the bottom line. म्हणजे इथे ही बॉटम लाईन आहे. If you know that God is good, आपल्याला जे हे माहिती आहे की देव चांगला आहे, if you know that God is loving, आपल्याला माहिती आहे ना देव प्रेमळ आहे, if you know that you are the beloved child of God, तुम्हाला जर कळलंय की तुम्ही देवाची लाडकी लेकरं आहात, then मग? you can cope with any unfaithfulness and still live abundantly. आलेल्या कुठल्याही अन्यायाला तुम्ही तोंड देऊन विपुलतेत जगू शकता. But you should know this. पण तुम्हाला हे कळायला हवं God is love. की देव प्रीती आहे He has a flawless character. आणि देवाचं चारित्र्य कलंकहीन आहे. I am born again. आणि माझा नवीन जन्म I've झालाय. accepted Jesus. मी येशूला स्वीकारलंय. I am his beloved. मी येशूंचा लाडका आहे. See, we are in the beloved of Christ. आपण ख्रिस्ताच्या लाडक्या लोकांमध्ये आहोत. And so when you are armed with this biblical truth, आणि हे बायबल मधलं सत्य जेव्हा तुमच्या बरोबर असतं, then I will, offer to you a way or strategy to deal with life's unfairness. हे सत्य तुमच्याकडे एकदा आल्यानंतर मग मी तुम्हाला हा मार्ग दाखवीन की जीवन अन्याय करतं त्यातनं निघायचं कसं. The first step is, पहिली पायरी, take the first step. पहिली पायरी घ्या. Remember that life is unfair, but God is good. लक्षात ठेवा की आयुष्य अन्यायी आहे पण देव चांगला आहे. Life is unfair, but God is fair. आयुष्य अन्यायी आहे पण देव चांगला आहे. Though God may not intervene when you want him to, आणि जेव्हा केव्हा तुझी इच्छा आहे तेव्हा जरी देवाने मध्यस्थी केली नाही he loves you dearly तरी देवाचं तुझ्यावर खूप प्रेम आहे and wants what is best for you. आणि देवाची इच्छा हीच आहे की तुझं चांगलं व्हावं. The psalmist had declared long ago स्तोत्रकर्त्यानं फार पूर्वी घोषित केलं in Psalm 77 verse 14, स्तोत्र 77:14 स्तोत्र 77:14 मध्ये Thou art the God that does wonders. की तू अद्भुत कार्य करणारा देव आहेस. Amen. अद्भुत कृत्ये करतो तो तूच देव आहेस. You know, the great Protestant reformer whose name was Martin Luther, मार्टिन लुथर म्हणून जे एक महान व्यक्तिमत्व होऊन गेलं प्रोटेस्टंट जगतात, he lost his son त्यांचा मुलगा वारला and his wife Katie shouted at him, आणि मग त्यांची पत्नी त्यांना ओरडली, Where was our God when our son died? आपला मुलगा वारला तेव्हा देव कुठे होता? Where was God when our son died? आपल्या पोटचं पोरगं वारलं तेव्हा देव कुठे रे होता? You know what Martin Luther replied? मार्टिन लुथरनी काय उत्तर दिलं माहिती आहे आपल्या बायकोला? The same place he was when his own son died. त्याच जागी होता जेव्हा देवाचा एकुलता एक पुत्र वारला. He was there That's- watching and weeping, he said. बघत होता आणि रडत होता म्हटला. See that. असं उत्तर दिलं बायकोला त्यांनी. And just as God brought a resurrection after the crucifixion of his son, आणि देवानं जेव्हा त्यांच्या पुत्राच्या मृत्यू पश्चात त्या पुत्राचं पुनरुत्थान म्हणजे येशूंचं पुनरुत्थान केलं, he can also surely bring resurrection in your life and remove that unfairness and bring fairness in your life. तसं देव तुमच्याही जीवनावर पुनरुत्थान आणून तुमच्या जीवनातनं तो अन्याय काढून न्याय आणू शकतो. Yes. This unfairness in your life will not
remain long. तुमच्या जीवनावर हा होणारा अन्याय फार वेळ राहणार नाही. As you continue seeking God, तुम्ही देवाला शोधत राहाल तसं you will see तुम्हाला दिसेल while others are having the share of unfairness, you will have a fair share coming from God. बाकीच्या लोकांवर अजूनही अन्याय होत आहे, पण माझ्या पदरी देवाने न्यायाचा वाटा टाकलाय Yes. असं तुम्हाला होता होता दिसेल. Second point, दुसरा मुद्दा किंवा पायरी or second step, stay close enough to God to let Him heal your wounds. देवाच्या पुरेसं जवळ राहा, अशासाठी की देवाने तुमच्या जखमांना आरोग्य द्यावं. पुरेसं जवळ. Yes. One of Satan's favorite trick is to slip up to a hurting person and say, सैतानाची एक आवडती ट्रिक म्हणजे if God, जर जखमी हृदयाचा माणूस असेल त्याच्याकडे जाऊन त्याला असं म्हणणं, if God really loved you, He would have prevented your pain. देवाचं जर खरोखर तुझ्यावरती प्रेम असतं तर देवाने तुला या वेदना होऊ दिल्या नसत्या, असं सैतान जखमी हृदयाच्या माणसांना येऊन म्हणतो. So you have to despise your God. तर आता तू तुझ्या देवाला तुच्छ मान बरं. See, Satan had a good mouthpiece in Job's wife. योबाच्या बायकोमध्ये सैतानाला एक चांगलं तोंड सापडलं बोलायला. सैतानाला पण Available एखादं तोंड सापडायला हवं mouth. ना. एक उपलब्ध तोंड सैतानाला सापडलं ते योबाच्या बायकोचं. Many times God finds easy source of somebody's mouth to use. बऱ्याच वेळेला देवाला सुद्धा एक सोपा असा सोर्स सापडतो कोणाच्या तरी तोंडाचा. Because Mrs. Job said, कारण की सौ योब म्हणाल्या, curse God and die. काय म्हणाली योबाची बायको? योबाची बायको योबाला म्हटली, अरे बाबा आता तरी देवाला शाप दे आणि मर एकदाचा. I mean, she was one step lower in encouragement म्हणजे प्रोत्साहनामध्ये ती एक पायरी खालीच होती and 10 steps lower in discouragement. आणि अगदी निराशतेमध्ये 10 पायऱ्या. Higher. निराशतेत 10 पायऱ्या उंच, असं म्हणायला हरकत नाही. Many times बऱ्याच वेळेला we discourage people 10 times and encourage only 2 times. आपण पण असंच करतो ना, लोकांना प्रोत्साहन तर अजिबात देत नाही आणि लोकांमध्ये निराशता मात्र खूप घालून टाकतो आपण. But see Job, पण योब बघा, though God allows the world to slay me, yet will I trust on Him. जरी देवाने या जगाला मला ठार मारायची परवानगी दिली तरी मी देवावरच विश्वास ठेवणार आहे म्हणाला. Job 13:15. योबाचा 13वा अध्याय 15वं वचन. So Satan's desire is to destroy us तर सैतानाची इच्छा एकच आहे की आपला नाश व्हावा in this world and in the world to come. या जगात आणि येणाऱ्या जगात. So he first tries to separate us from God. तर पहिलं सैतान हाच प्रयत्न करतो की आपण देवापासून वेगळं झालं Why? पाहिजे. का? Because God is our primary strength कारण की देव आपली प्राधान्याची शक्ती आहे. नंबर 1 शक्ती आपली देव आहे and He knows it. आणि सैतान हे जाणून आहे. That's why He will keep you away from prayer. He will keep you away from reading the word of God. He will keep you away from hearing today's word also. म्हणून सैतान तुम्हाला प्रार्थना करण्यापासून, बायबल वाचण्यापासून लांब ठेवेल. आजचं वचन ऐकण्यापासून सुद्धा म्हणून सैतान तुम्हाला लांब ठेवेल. Yes. हे जर आपण सगळं केलं नाही तर आपण देवापासून लांबच जाणार. हे There was- सैतान जाणून आहे. There was this former great preacher in Atlanta. अटलांटा शहरात एक फार मोठे प्रसिद्ध उपदेशक होते. His name was Pierce Harris. पियर्स हॅरिस त्यांचं नाव होतं. He lost his wife Mary. त्यांची बायको वारली, तिचं नाव होतं मेरी. She met with a tragic accident. आणि एक अपघात झाला, त्या अपघातात ती वारली. And so a few weeks later, a man wrote to Dr. Harris काही आठवड्यांनंतर एका माणसाने डॉक्टर हॅरिस यांना पत्र लिहिलं and he said, I hope your terrible loss will not now destroy your faith also. आणि म्हणाले की तुमचं तर फार मोठं नुकसान झालेलं आहे, तुमची बायको जाऊन, तर आता त्यातनं तुमच्या विश्वासाचा नाश होऊ नये अशी मी आशा धरतो. I mean, some people, instead of encouragement, they always discourage. आता अशा वेळेला काहीतरी प्रोत्साहनाचे शब्द द्यायला हवेत ना, पण नाही, माणसं प्रोत्साहनाच्या ऐवजी आहे ते अवसान सुद्धा आपल्यातनं निघून जाईल असं काहीतरी अशा वेळेला बोलतात. So this Dr. Harris, he felt like writing back to him and saying, तर डॉक्टर हॅरिसना असं वाटलं की आता मी याला असं उत्तर देतो ना I have lost enough already. की माझं ऑलरेडी बरंच काही गेलंय, Should I now throw my faith also? मग आता विश्वास सुद्धा सोडून देऊ का? It is faith that is keeping me alive and strong today. अरे जो विश्वास माझा आहे तोच तर मला आज बलवान ठेवत आहे. Why? तोही आता सोडायचा? Why should I cast the only thing that is keeping me alive? एकमेव जो माझा विश्वास देवावरचा, जो मला आता जिवंत ठेवत आहे, तो मी कशाला सोडायचा रे? So in your troubles, तर तुमच्या त्रासांमध्ये let not anybody
pull down your faith. कुणालाही तुमचा विश्वास तुम्ही खाली खेचायची परवानगी देऊ If नका. anybody is going through hard times, you have to instill faith in them. समजा कोणी कठीण अवस्थेतनं जात आहे तर तुम्ही जाऊन ना त्यांच्यामध्ये अजून विश्वास टाका, त्यांना निराश नका करू And appreciate their faith they have in God. आणि त्यांच्या विश्वासाचं कौतुक करा Say, yes, I am so happy for your faith. की तुझा देवावर विश्वास आहे, मी You are खूप still strong in the Lord. अजूनही तू प्रभूमध्ये बलवान आहेस. So when you छान are- हा, शाबास, असाच राहा. So when you are hurting, when life treats you badly, तर जेव्हा केव्हा तुमच्या जीवनात तुमच्यावर अन्याय होतात, तुम्हाला काही वाईट वाटतं, crawl more closer to the one who can give you strength. तेव्हा तर त्या देवाच्याच अजून जास्त जवळ जायचं, की अशांच्या जवळ जायचं की जे तुम्हाला शक्ती देतात. His name is Jesus. आणि कोण देतात? येशू. आणि कोण? The one who said, come to me, all you labor and are heavy laden, and I will give you जे rest. येशू म्हणाले की अहो कष्टीयो भाराक्रांत जन हो, मसकडे या आणि मी तुम्हाला विसावा देईन. त्याच्या जवळ यायचं. Third step, तिसरी पायरी, ask God to bring some good out of your pain. देवाला तुमच्या वेदनेतनं काहीतरी चांगलं बाहेर काढायला मागा, की दे बाप्पा हे आता सगळं झालेलंच आहे, यातनं काहीतरी चांगलं बाहेर काढ, असं देवाला मागा. Now, Job had no way of knowing that his story would become an eternal blessing. योबाला माहितीच नव्हतं की त्याची ही जी कहाणी आहे ती अनंत काळचा आशीर्वाद ठरणार आहे. That time he never knew that it will be a blessing to all the future generations. योबाला कुठे माहिती होतं की येणाऱ्या सगळ्या पिढ्यांसाठी योबाची कहाणी आशीर्वाद ठरणार आहे, हे योबाला माहित नव्हतं. He didn't know that I'll be a blessing to all the hurting people for generations to come. योबाला काहीच माहित नव्हतं की येणाऱ्या सगळ्या पिढ्यांसाठी, जखमी हृदयांसाठी माझी कहाणी आशीर्वाद ठरणार आहे. But today, पण आज Job's story is such a blessing to the whole world. आहे ना योबाची कहाणी अख्ख्या जगासाठी आशीर्वाद. But God had to raise up such a person पण मग there. देवाला असा माणूस उभाही करावा लागला ना योबासारखा, आणि योबाला त्यातनं न्यावं लागलं आणि योबाला त्यातनं जावंही लागलं. I mean, you think so there were no hurting people worse than Job in his time or other times? तुम्हाला असं म्हणायचं योबाच्या काळात किंवा इतर काळात असे कोणी लोक नव्हते? But they were never shined like Joseph. पण ते कधीच Job. ते कधी योबासारखे चमकलेच नाहीत ना. So God had to pick up one person who shined like Job. तर देवाला एक And that was कोणीतरी उचलावा लागला की जो चमकत होता, आणि चमकत इयोब होता, म्हणून देवाने योबाला उचललं. I can imagine. मी कल्पना करू शकतो. I read also those people who were in Hitler's concentration camps, these Jews. हिटलरच्या कॅम्पमध्ये जी कोणी यहुदी माणसं होती मी वाचलं, They used to read the story of Job and get comfort out of his story. ती माणसं तेव्हा योबाची कहाणी वाचून त्यातनं सांत्वन घ्यायची. That's why Paul said, असं मी वाचलंय कुठेतरी. तर म्हणूनच पॉल म्हणाला in all things God will work out together for your good. सगळ्या गोष्टी देव शेवटी तुझ्या चांगल्याकडे करेल. Just because you love God. कारण एकच, का करेल? कारण तुझं देवावर प्रेम आहे म्हणून करेल. बाकी काय आपल्या विशेष नाही. Last point. शेवटची पायरी, The last step. शेवटची, Take authority in the name of Jesus. येशूंच्या नावात अधिकार घ्या. Don't just keep on grumbling, life is unfair to me, life is unfair to me. हातपाय गाळून जीवन माझ्यावर अन्याय करत आहे असं रडगाणं गाऊन काही फायदा नाही. Let the world cry. जगाला रडू दे. Your God is righteous. तुझा देव नीतिमान आहे Your ना. God is fair. तुझा देव न्यायी आहे ना. We are wrestling against principalities and powers. सत्ता आणि अधिकाराविरुद्ध आपण लढतोय ना. These powers and principalities are against everything that is good and fair on this earth. आणि हे सामर्थ्य, हे अधिकार जे काही या जगात न्यायी आहे त्या सगळ्याच्या विरुद्ध आहे. That's why we find this pressure on us. म्हणून आपल्याला हा दबाव जो जाणवतो ना तो त्याच्यासाठीच जाणवतो. That's why we find that things are contrary to us. म्हणून आपल्याला हे जे जाणवतं ना, अरे गोष्टी सगळ्या माझ्या विरुद्धच चाललेल्या आहेत, ते त्याच्यासाठीच जाणवतं. Even as believers, we see unfairness everywhere. बिलीवर जरी आपण असलो तरी पण आपल्याला दिसून येतं की अवतीभोवती सगळीकडे अन्याय आहे. Many have grown up under the lash of the devil. आणि बरीच माणसं तर सैतानाच्या चापकाखालीच वाढलेली आहेत. Say, they don't have the marks of Christ, they have the marks of the devil. ख्रिस्ताचे बळ त्यांच्यावर नाहीत, सैतानाचे फटके त्यांच्यावर आहेत. But as believers, पण आपण बिलीवर आहोत म्हणून we need to find a way to make life in this wretched world also. आपण असा मार्ग शोधून काढायचा की ज्या मार्गानं आपल्याला या वाईट जगात सुद्धा जगता येईल. Don't just bear all the oppositions coming against you. सगळाच विरोध जो तुला होत आहे तो सगळा सहन करायची गरज नाही. Don't take it very meekly. Okay, what to do? This is my fate. सगळंच लीनपणे, दीनपणे आणि भित्रटपणे सहन करायची गरज नाही की जाऊ दे आता काय करायचं, माझ्या भाग्यातच लिहिलंय. No, use a greater force against them. त्यांच्या विरुद्ध एक जी मोठी शक्ती येशूंच्या स्वरूपात तुमच्याकडे आहे ती वापरा. Don't be like that bird त्या पक्षासारखे बनू नका ना, that flies with the wind, की जो पक्षी हवेबरोबर उडतोय, that goes with the wind. वाऱ्याबरोबर उडतोय.
and glides as the wind carries and where the wind आणि carries. तो वारा जिथे वाहतो तिथे हा पक्षी उडतोय. Don't be like that bird, अशा पक्षासारखे बनू नका, but be like that airplane पण विमानासारखे बना that always takes off against the wind. की जे विमान वाऱ्याविरुद्ध झेप घेतं, See, it cuts through the wind. वाऱ्याला कापतं आणि उडतं. It goes against the opposition. आणि जो जो काही विरोध आहे त्याला विरोध करून उडतं. How it does that? कसं करतं? It has a greater inbuilt power. कारण त्या विमानात आतली एक मोठी शक्ती आहे. And do you know what the Bible says? आणि बायबल काय म्हणतं माहिती आहे? The one who is in you is much greater than the one who is in या the world. जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुझ्यात जो आहे तो महान आहे. That's why you can by that power go against the current. म्हणून तुझ्यामध्ये of जो the आहे world. त्या येशूंच्या सामर्थ्यानं तू या विरोधाच्या विरुद्ध जाऊ शकतोस. Praise God. देवाला धन्यवाद. And we are growing in maturity. आणि आपण समंजसपणा प्रौढपणा यात वाढतोय. Yes, there are many things that we don't understand about God. अर्थातच अनेक गोष्टी अशा आहेत ज्या देवाविषयीच्या आपल्याला कळत नाहीत. But yet, तरीही if we move by the power of God, देवाच्या सामर्थ्याने जर आपण पुढे गेलो you'll be overcomers. तर जरूर आपण विजयी होऊ. I always meet the Lord every day. रोज मी देवाला भेटतो बर का. Every day I pray for you all. रोज नित्य नियमाने माझी प्रार्थना तुमच्या सगळ्यासाठी This is आहे. my custom, this is my habit. ही माझी प्रथा आहे, ही माझी सवय आहे. And I will stand strong आणि मी तर खंबीर उभा by राहणार His आहे. mercy and by His grace. त्याच्या दयेनं त्याच्या कृपेनं. And though life may be seemingly unfair to us, आणि जरी आपल्यावरती जीवन अन्याय करत असलं no, Jesus is fair. तरी हे जाणा की येशू न्यायी आहे. He will give you a fair deal. आणि येशू तुम्हाला न्यायी व्यवहार He देतील. will take care of you. तुम्हाला सांभाळतील He will bless you. आणि आशीर्वाद देतील, He will heal you, आरोग्यही देतील. provided you turn to Him. तुम्ही येशूंकडे आलात तर. Praise God. देवाला धन्यवाद. Now is the time. आत्ताची वेळ आहे. I'm going to pray for you all. तुम्हा सगळ्यांसाठी मी प्रार्थना करणार And आहे. I pray that you may draw yourself closer to God. अशीच प्रार्थना करणार आहे की तुम्ही स्वतःला देवाजवळ आणावे. If you are together, hold your hands, one another's hand. घरात एकत्र बसलेले असाल पाहायला तर एकमेकांचा हात धरा. Look to Jesus येशूंकडे पहा and we will pray. आणि मी प्रार्थना करतो. And stop saying life is unfair to me. आपण सगळे मिळून प्रार्थना करू आणि असं म्हणणं थांबवा आता की जीवन माझ्यावर अन्याय करत आहे. Say life will be fair when Jesus comes in my situation. आता असं म्हणा की जीवन न्यायी होणार आहे जेव्हा येशू माझ्या जीवनात येतील. Praise God. देवाला धन्यवाद. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, I thank you for all those who are watching us today. तुझे मी आभार मानतो आज जी सगळी माणसं आम्हाला पाहतायत त्यांच्यासाठी. They have all joined us, Lord. सगळे बघतायत प्रभू. They know त्यांना माहित आहे your word carries strength तुझ्या and शब्दात power. वजन आणि ताकद Your सामर्थ्य आहे. word is deliverance, Lord. तुझा शब्द सुटका आहे. Your word is healing तुझा and शब्द comfort. आरोग्य आणि सांत्वन आहे. So, Lord, म्हणून I प्रभू pray for all those who are connected to us. जे सगळे आमच्या संपर्कात आहेत त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो I pray अशी की you touch them all, त्यांना सर्वांना स्पर्श कर, bless them all. सर्वांना आशीर्वादित If कर. life has treated unfairly to them, आयुष्याने जर त्यांच्यावर अन्याय केला असेल remove all that unfairness out of their lives तो in Jesus' सगळा name. अन्याय त्यांच्या जीवनातून येशूच्या नावात काढ Let them get a fair deal in their lives. आणि त्यांना न्यायी व्यवहार जीवनात मिळू दे. Whatever comes from you, let it come now in Jesus' जे काही name. तुझ्याकडनं येत आहे ते आत्ता येशूच्या नावात त्यांच्याकडे येऊ दे. We as your children, we claim it in Jesus' आम्ही name. तुझी मुले या नात्यानं येशूच्या नावात हे मागतो. No matter who did what, कोणी काही जरी केलेलं असलं we know तरी आम्हाला ठाऊक आहे we are not at loss. आमचं काही नुकसान नाही, Because Jesus will turn our losses into कारण gains. येशू आमचं नुकसान लाभात बदलतील. Open the gates of heaven. स्वर्गाचं दार उघड, Pour down your blessings upon my people. आशीर्वादांचा पाऊस माझ्या लोकांवर पाड. Come on, people, respond in Jesus' चला name. सर्वांनी येशूच्या नावात थोडा प्रतिसाद द्या. Say thank you, Jesus. म्हणा तोंड उघडा, धन्यवाद येशू. I receive a fair deal from the hands of मी Jesus now. स्वीकारत आहे येशूंच्या हस्ते न्यायी व्यवहार असं म्हणा. I receive blessings in the place of cursings in my life in Jesus' name. शापांच्या जागी आशीर्वाद माझ्या जीवनात येशूच्या नावात मी स्वीकारते म्हणा. I claim profit in the place of losses in Jesus' name. नुकसानाच्या जागी लाभ येशूच्या नावात मी स्वीकारते म्हणा. I claim healing in the place of sickness in Jesus' name. आजारांच्या आणि रोगांच्या जागी आरोग्य येशूच्या नावात मी स्वीकारते म्हणा. I receive promotion in the place of demotion in Jesus' name. अधोगतीच्या जागी प्रगती येशूच्या नावात मी स्वीकारते म्हणा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. You are a fair God.
God. तू न्यायी देव आहेस, You are a loving तू God. प्रेमळ देव You are a आहेस, powerful तू God. सामर्थ्यवान And देव all आहेस. things will work together for good for those who love God. आणि ज्यांचं देवावर प्रेम आहे सरते शेवटी सगळं त्यांच्या चांगल्याकडे होणार आहे. Thank you, Father. म्हणून तुला धन्यवाद. I believe you are doing it for my माझा people. विश्वास आहे माझ्या लोकांसाठी तू हे In करतोयस. Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन. आमेन. God bless you. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित See you करो. again coming week. परत येत्या आठवड्यात आपली भेट होईल And it'll again be a blessing for you. आणि तुम्ही आशीर्वादितच व्हाल. Amen. देवाला धन्यवाद.